तर मुंबई पुणे दरम्यानच्या मिसिंग लिंकवर दरड कोसळली आहे। ज्या ठिकाणी बोगदा संपतो तिथे पावसामुळे दरड कोसळली। डोंगरावरून भला मोठा दगड खाली कोसळलाय। हा दगड इतका मोठा आहे की तो पोकलेनच्या सहाय्याने हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। त्याचसोबत डोंगराचा खचलेला भाग, दगड, माती सुद्धा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मी आता मिसिंग लिंक वरती आहे। तोच मिसिंग लिंक, ज्या मिसिंग लिंकचं काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं होतं। मात्र या पावसामुळे या मिसिंग लिंकच्या वरती असलेल्या डोंगरातून येणारं पाणी थेट या बोगद्याच्या मध्यभागी आलं आणि येताना या पाण्याने सोबत भली मोठी दरड देखील खाली आणली आणि त्यामुळं या ठिकाणी ही अशी परिस्थिती आहे। संपूर्ण राडारोडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र फक्त डोंगरातून मोठे बोल्डर किंवा मोठे दगडच खाली आले आहे असे नाही, तर या ठिकाणी हे जे बांधकाम करण्यात आलं होतं या बोगद्याच्या भोवती जी एक कमान उभारण्यात आलेली होती सिमेंटची, ती कमान देखील दोन्ही बाजूनी खाली आली आहे आणि इथे समोर या पोकलेन मशीनच्या साहाय्याने हे सगळं हटवण्याचं काम सुरू आहे। आतमध्ये बरीच मोठी सामुग्री आहे। या ठिकाणी हे हा जो एक पिलर आहे तो वरून खाली आलेला आहे, तुटून खाली आलेला आहे, तो हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि पुढचे काही तास हे काम असंच सुरू राहील अशी चिन्ह आहेत। मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्ववत झालेली आहे। मात्र पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक अजूनही पूर्ववत झालेली नाही। त्यामुळं या मार्गावरती जी काही कामं झालेली आहेत त्या कामांबद्दल पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। या मिसिंग लिंकच्या समोर बरोबर डोंगरातून हा भला मोठा दगड येऊन कोसळलेला आहे आणि हा दगड अक्षरशः या मशीनच्या सहाय्याने फोडावा लागतोय, कारण तो इतका मोठा आहे की पोकलेनच्या सहाय्याने तो दूर करणं देखील जवळपास अशक्य आहे। त्यामुळं या दगडाचे 2 तुकडे करावे लागत आहेत। या मिसिंग लिंकच्या वरून कोसळणारं हे पाणी, ज्या पाण्याने हे धबधब्याचं रूप घेतलेलं आहे आणि येताना या पाण्याने सोबत भला मोठा या डोंगराचा भाग खाली घेऊन आलेला आहे। त्याचबरोबर या मिसिंग लिंकच्या बोगद्याला जी सिमेंट कॉन्क्रीटची कमान करण्यात आली होती ती कमान देखील या ठिकाणी कोसळलेली आहे। त्यामुळं आपण या कमानीचाही राडारोडा पाहतो आहोत आणि या सगळ्यामुळं या ठिकाणी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी ही मिसिंग लिंकची मार्गिका बंद आहे। यामुळं हा पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग एक्सप्रेसवे प्रवासासाठी पावसाळ्यात किती असुरक्षित आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं। काही दिवसांपूर्वी किंबहुना आपण दरवर्षी या सगळ्या महामार्गावरती दरडी कोसळणं पाहतो आहोत आणि यावेळी हा नवीन जो मिसिंग लिंकचा प्रकल्प आहे, खरं तर समोरचा जो हा मिसिंग लिंकचा भाग आहे, जो एक पूल आहे, त्या पुलावरती जी काही रचना आहे ती या सगळ्या प्रकल्पाची भव्यता किंवा एका अर्थाने सुंदरता सांगणारी आहे। मात्र या ठिकाणी निसर्ग इतका संवेदनशील आहे की पहिल्याच पावसात या सगळ्या प्रकल्पाच्या मर्यादा एका अर्थाने स्पष्ट झाल्यात। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। मिसिंग लिंकच्या अगदी सुरुवातीलाच पुण्याहून मुंबईला येताना जो बोगदा आहे त्या बोगद्यासमोर कोसळलेली ही जी काही दरड आहे ती हटवण्याचं काम सुरू आहे। किती वेळ लागणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील आहेत। सर, काम तर युद्धपातळीवरती सुरू आहे, अंदाजे किती वेळ लागणार आहे? साधारणतः 1 ते 1.5 तासामध्ये काम पूर्ण होईल। सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आपण सिंहगड इन्स्टिट्यूट जे आहे, औंढे ब्रिज येथून जुन्या एक्सप्रेस हायवेला वाहतूक वळवलेली आहे। 1 ते 1.5 तासानंतर मिसिंग लिंक सुरू होईल। प्रवास करणाऱ्यांना काय आवाहन कराल? खरं तर IMDने आधीच सांगितलेलं होतं की रेड अलर्ट आहे। कमीत कमी लोकांनी कामाशिवाय बाहेर पडू नका आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जुन्या एक्सप्रेस हायवेचा वापर करावा। या ठिकाणी परिस्थिती खरंच गंभीर आहे। त्यामुळं
ज्या सूचना हवामान विभागाकडून देण्यात येत आहेत किंवा पोलिसांकडून देण्यात येत आहेत त्या गांभीर्याने घेण्याची गरज आहे. जर गरज असेल तरच या पुढच्या काही दिवसांमध्ये प्रवासासाठी लोकांनी बाहेर पडावं, हेच या प्रवाशांना आव्हान आहे. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे.